शिवक्रांती टीव्ही, आपली माणसं, आपल्या बातम्या, समाज मनाच्या कल्याणाच्या, हिताच्या, अन्याय अत्याचार निवारणाच्या, ज्ञान विज्ञानाच्या, युवक विद्यार्थ्यांच्या, उद्योगधंद्याच्या, शेतकरी शेतमजुराच्या, आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या। तुमचं मत तुमच्यावरील अन्यायास खत पाणी घालते। ओबीसी वर्गाचे सत्ताधारी आणि विरोधी आघाडीनं संगनमत करून आरक्षण संपवले। ज्यांनी आरक्षण संपवले तेच उद्याच्या निवडणुकीत आपल्या प्रत्येकाच्या मतदारसंघातील उमेदवार आहेत। त्या उमेदवारास मत देणं म्हणजे ज्यांनी आरक्षण हडप केलं त्यांना मत देऊन खासदार करून त्यांच्या विजयी मिरवणुकीत आपलं ओबीसी आरक्षण संपविल्याचा आनंद व्यक्त करणे, आपल्या मुलाबाळांच्या नोकऱ्या आपल्या मतदानाने संपवणे, आपले स्थानिक स्वराज्य संस्थांतील राजकीय आरक्षण आपणच मते देऊन संपविणे, नोकऱ्या शिक्षणापासून वंचित राहिल्यास आपल्या पुढील पिढीस आपणच या मंडळींना मते देऊन गुलामीत ढकलणे। निवडणुकीचा रणसंग्राम ओबीसी नेते आणि कार्यकर्ते यांच्या पक्षासाठी निष्ठा दाखवतील, त्या निष्ठा संबंध ओबीसी वर्गाच्या गुलामीस कारणीभूत असतील। तेच ओबीसी नेते कार्यकर्ते ओबीसी आरक्षणाचे मारेकरी असतील, तेच पुढील पिढ्याच्या जगण्याचा कर्दनकाळ असतील। बांधवांनो, इतक्या अन्याय होऊन पुन्हा त्यांच्या मताच्या शिदोऱ्या भरणे म्हणजे आपण होऊन दिसत असताना मोठ्या कड्यावरून उडी मारणे। ह्यावेळी निव्वळ एक वेळ तुमचे मत त्यांना देणे थांबवा। ते मतच आता तुम्हास वाचवू शकते, ते वाचवणे तुमच्या हातात आहे। त्यांच्या वरवरनं झगमगाट वाटणाऱ्या माहोलात न जाता आपल्या हक्काच्या ओबीसी बहुजन पार्टीच्या प्रवाहात या। हा प्रवास आरक्षणाचं संरक्षण करेलच, त्याचबरोबर तुम्हास आजवर कधीही पाहावयास न मिळालेले ते आपल्यासाठी अज्ञात असलेले दिल्ली मुंबईचे दालन दाखवेल। 54% जोरावर त्या दालनाचाच सर्वेसर्वा तुम्हास बनवेल। त्यासाठी प्रत्येकानं आपलं मत ज्यांना आजवर दिलं त्यांना यापुढे द्यायचं नाही। निवांत कोळेकर, सांगली, 83 29 66 59 01 ओबीसी बहुजन पार्टी।